Good morning everyone. Today's I deals with the topic of nursing education, that is teaching and learning. Okay, characteristics of teaching and learning. Before the characteristic of teaching and learning, firstly we see the meaning of teaching. Okay, teaching including all the activities of providing education to the others. Teaching काय आहे, ही एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामुळे आपण एज्युकेट करतो दुसऱ्यांना. ठीक आहे. द पर्सन हू प्रोव्हाइडिंग द एज्युकेशन इज कॉल्ड ॲज टीचर. जो पर्सन एज्युकेशन प्रोव्हाइड करते त्यालाच आपण काय म्हणतो, टीचर. इन हिज ड्युटी टू एनकरेजिंग द स्टुडंट अँड लर्न द सब्जेक्ट. आणि त्याची ड्युटी काय असते टीचरची, की एनकरेज करणे स्टुडंटला, की त्यांनी कुठल्याही प्रकारे जो सब्जेक्ट आहे तो चांगल्यारीत्या लर्न केला पाहिजे. टीचिंग मीन्स इंटरॅक्शन ऑफ टीचर्स अँड स्टुडंट. टीचिंग काय आहे, तर टीचिंग हे एक इंटरॅक्शन्स आहे बिटवीन द टीचर्स अँड द स्टुडंट. दे पार्टिसिपेटिंग फॉर द म्युच्युअल बेनिफिट. ते त्यांच्या दोघांच्याही बेनिफिटसाठी, दोघांच्याही फायद्यासाठी टीचिंग होत आहे. ठीक आहे. द पार्टिसिपेट फॉर द म्युच्युअल बेनिफिट. टीचिंग इज द स्ट्रॅटेजी ऑफ हाऊ द टीचर सॅटिस्फाईड हिज स्टुडंट थ्रू हिज इफेक्टिव्ह टीचिंग. टीचिंग काय आहे, ही एक स्ट्रॅटेजी आहे. एका कौशल्याच्या दृष्टीने बघितलं तर ही एक स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्यामध्ये टीचर सॅटिस्फाय होत आहे फ्रॉम हिज स्टुडंट. स्टुडंटपासनं टीचर काय होतं, सॅटिस्फाय होत आहे ऑफ हिज इफेक्टिव्ह टीचिंग. त्यांच्या इफेक्टिव्ह टीचिंगमुळे स्टुडंट हे सॅटिस्फाय होतात आणि टीचरसुद्धा सॅटिस्फाय होतो. ठीक आहे. टीचिंग इज द वे इन विच इफेक्ट द सायकोलॉजी ऑफ द स्टुडंट टुवर्ड द सब्जेक्ट. एखाद्या स्टुडंटला जर एखादा सब्जेक्ट आवडत नसला, पण जर टीचर जर बेस्ट असली, टीचर जर कॉन्फिडंट असली, तर ती काय करते, त्यांच्या माइंडशी खेळून स्टुडंटला त्या सब्जेक्टमध्ये आवड निर्माण करून देते. ठीक आहे. हेच आहे टीचिंग. टीचिंग इज अ सोर्स ऑफ नॉलेज टू द स्टुडंट व्हॉट इज लाईक अ ड्रॉप फ्रॉम ओशन. टीचर्स काय आहे, एक सोर्स ऑफ नॉलेज आहे. टीचर काय एक सोर्स ऑफ नॉलेज आहे, ज्याच्यामुळे जे नॉलेज स्टुडंटला दिल्या जाते त्यालाच आपण त्याचंच एक याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, ड्रॉप्स फ्रॉम ओशन. म्हणजे ड्रॉप फ्रॉम ओशन म्हणजे जे ड्रॉप आहे, जे मायन्यूट पार्ट आहे, ते काय आहे, स्टुडंट आहे. आणि ओशन काय, एक टीचर आहे. टीचर काय करते आहे, सोर्स ऑफ नॉलेज आहे टीचरकडे आणि ती त्या ड्रॉपला देत आहे, म्हणजे स्टुडंटला देत आहे. ठीक आहे. देन इफेक्टिव्ह टीचिंग इज इक्वल टू कम्युनिकेटिंग प्लस लर्निंग. इफेक्टिव्ह टीचिंग आपण कधी म्हणू, जेव्हा कम्प्लिटली कम्युनिकेट होत आहे बिटवीन द टीचर अँड द स्टुडंट आणि त्यांच्यामध्ये लर्निंग पण तितक्याच प्रमाणात व्यवस्थित होत आहे, त्यालाच आपण काय म्हणू, इफेक्टिव्ह टीचिंग. ठीक आहे. नेक्स्ट वी सी द नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. टीचरचे काय वैशिष्ट्य आहे आणि त्यांचं नेचर कसं आहे ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट वन इज प्रोव्हाइडिंग द गायडन्स ऑफ ट्रेनिंग. टीचिंगमध्ये काय होत आहे की टीचर एक प्रोव्हाइड करत आहे गायडन्स और ट्रेनिंग, मार्गदर्शन करत आहे स्टुडंटला आणि त्यांच्या थ्रू एक व्यवस्थित ट्रेनिंग करून घेत आहे. ठीक आहे. इंटरॅक्शन बिटवीन द टीचर अँड स्टुडंट. एक इंटरॅक्शन बिटवीन दी टीचर आणि स्टुडंटमध्ये वाढत आहे, ते त्यांचे वैशिष्ट्य वाढवत आहे. इज अन आर्ट ऑफ गिविंग द नॉलेज टू द स्टुडंट विथ इफेक्टिव्ह वे. टीचरमध्ये हा एक आर्ट असला पाहिजे की त्यांनी जे नॉलेज आहे ते स्टुडंटला दिलं पाहिजे एका इफेक्टिव्ह वेने. ठीक आहे. देन इट इज अ कंटिन्यू प्रोसेस. जे टीचिंग आहे ही एक कंटिन्यू प्रोसेस आहे, कारण आपण मरेपर्यंत शिकतो, त्याच्यामुळे टीचिंग काय आहे, ही कंटिन्यू प्रोसेस आहे. टीचर शुड टीच इफेक्टिवली वेन ही इज फुल कॉन्फिडंट ऑन द सब्जेक्ट. एखादी टीचर जर काही शिकवत आहे आणि जर तिला काही कॉन्फिडन्स नसणार तर ती शिकवू शकणार का व्यवस्थित, तिचे स्टुडंट व्यवस्थित लर्न करू शकणार का, नाही. त्याच्यामुळे टीचरमध्ये क्वालिटी असली पाहिजे, एक कॉन्फिडंट असला पाहिजे की त्या सब्जेक्टबद्दल. त्याच्यामुळे टीचिंग काय होणार, इफेक्टिव्ह होणार. टीचिंग शुड बी एनकरेजिंग स्टुडंट टू लर्न मोर अँड मोर. टीचिंग काय करते, टीचिंग एनकरेज करते स्टुडंटला की त्यांनी जास्तीत जास्त शिकायला पाहिजे. ठीक आहे. हे होते कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. त्यानंतर पुन्हा कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण बघणार आहोत. टीचिंग शुड बी मोर फॉर्मल ॲज वेल ॲज इनफॉर्मल. जे टीचिंग आहे ती काय असली पाहिजे, मोर काय असली पाहिजे, फॉर्मल ॲज वेल ॲज इनफॉर्मल. दोन्ही टाईपने टीचिंग असायला पाहिजे. फॉर्मल टीचिंगमध्ये काय ना, जे टीचिंग रूल्स अँड रेग्युलेशन थ्रू काही टीचिंग होत आहे, ज्याच्या थ्रू स्टुडंटला डिग्री डिप्लोमाज वगैरे भेटत आहेत, त्याला आपण काय म्हणू, फॉर्मल टीचिंग.
टीचिंग. आणि इन्फॉर्मल टीचिंग कशाला म्हणू, ज्याच्यामध्ये सेल्फ लर्न करत आहे स्टुडंट, त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस वगैरे नाही आहे, याला आपण इन्फॉर्मल टीचिंग म्हणू. टीचिंग शुड बी अ टूल टू हेल्प द स्टुडंट ॲडजस्ट दॅमसेल्फ इन सोसायटी अँड एन्व्हायरमेंट. टीचिंग काय एक टूल आहे, एक साधन आहे की ज्याच्या थ्रू स्टुडंट काय करत आहे, ॲडजस्ट करत आहे एन्व्हायरमेंटमध्ये आणि सोसायटीमध्ये. ठीक आहे. टीचिंग शुड बी करेक्ट, कम्प्लीट अँड क्विक ओव्हर द स्टुडंट. जी टीचिंग आहे ही करेक्ट असायला पाहिजे, कंप्लीट असायला पाहिजे, अपूर्ण नसायला पाहिजे, अँड क्विक ओव्हर द स्टुडंट. आणि स्टुडंटला लवकरात लवकर ती समजायला पाहिजे. ठीक आहे. टीचिंग शुड बी स्ट्रॅटेजिक, दॅट इज हॅपी टू स्टुडंट रिगार्डिंग द टीचिंग रादर दॅन द टीचर. जे टीचिंग आहे ही एक स्ट्रॅटेजिक असली पाहिजे, ती एका कौशल्याच्या दृष्टीने व्यवस्थित असली पाहिजे. हॅपी टू स्टुडंटला ती हॅपीली त्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे टीचिंग रिगार्डिंग द टीचिंग रादर दॅन द टीचर. त्यांची जे स्टुडंटला टीचरची टीचिंग आवडायला पाहिजे रादर दॅन द टीचर न आवडता त्यांनी जे शिकवलेलं आहे ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ठीक आहे. हे होते कॅरेक्टरिस्टिक अँड नेचर ऑफ टीचिंग. नाव वी सी द बेसिक प्रिन्सिपल ऑफ टीचिंग अँड लर्निंग. ओके, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. Basic principle of teaching and learning. Before that we see the definition of teaching and meaning of teaching. Then we see the characteristic of teaching, and at that time we see the basic principle of teaching and learning. Okay, there are total 12 principles of effective teaching and learning. Okay, and this basic principle given by the Tiberius and the typing. So one by one we can see. First principle is teacher knowledge of the subject matter is essential to the implementations of important टीचिंग टास्क. जे टीचरचं नॉलेज असते एखाद्या सब्जेक्टबद्दल, ठीक आहे, ते एक पूर्णरित्या ते स्टुडंटला व्यवस्थित जात आहे का, त्यांनी व्यवस्थित ॲक्सेप्ट केलेलं आहे का, हे टीचरसाठी एक इम्पॉर्टंट टास्क असतो. ठीक आहे. दिस इज द प्रिन्सिपल नंबर 1. देन प्रिन्सिपल नंबर 2, ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ऑफ द लर्नर एन्हान्सिंग द लर्निंग. ओके, जे ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असते लर्नरचं, जे स्टुडंट असतात त्यांनी जर ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट दाखवलं नाही तर ते लर्निंग वाढवण्यासाठी उपयोगात असतं का नाही. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ऑफ लर्नर इम्पॉर्टंट आहे. देन थर्ड प्रिन्सिपल इज इंटरॅक्शन बिटवीन द टीचर अँड द स्टुडंट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द स्टुडंट मोटिवेशन अँड इन्व्हॉल्वमेंट. ओके, जर टीचरचं आणि स्टुडंटचं इंटरॅक्शन नाही आहे, ते एकामेकाला व्यवस्थित जज करू शकत नाही, कम्प्लिटली नॉलेज देऊ शकत नाही, तर ते इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होते, स्टुडंटला मोटिवेशन्स येतात आणि त्यांचं इन्व्हॉल्वमेंटसुद्धा वाढतो. ठीक आहे. हे होतं प्रिन्सिपल नंबर 3. तर फर्स्ट स्लाईडमध्ये आपण प्रिन्सिपल नंबर 1, 2 अँड 3 बघितलं. त्यानंतर आपण बघूया प्रिन्सिपल नंबर 4. स्टुडंट बेनिफिट फ्रॉम टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर देअर लर्निंग. स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे की जे लर्निंग होत आहे ते त्यांनी व्यवस्थितरित्या त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. ठीक आहे. देन प्रिन्सिपल नंबर 5, देर आर मेनी रोड टू लर्निंग. देर आर मेनी रोड्स, खूप सारे रोड आहे लर्निंगचे. ठीक आहे. एक वन टाइम्स टीचर प्रोव्हाइड करत असतात, त्यानंतर ऑनलाईन थ्रू आपण लर्निंग करू शकतो. असे वेगवेगळ्या मीडिया आहे. देर आर मेनी रोड्स ऑफ लर्निंग. ओके. देन प्रिन्सिपल नंबर 6, एक्सपेक्ट मोर अँड यू विल अचीव मोर. जर तुम्ही खूप एक्सपेक्ट करत आहे, जर तुम्ही जास्त एक्सपेक्ट करत आहे तर तुम्हाला अचीव पण मोर करावं लागेल. ठीक आहे. जर तुम्ही एक्सपेक्टच लेस करत आहे तर तुम्हाला अचिव्हमेंट पण लेसच मिळणार. ठीक आहे. त्याच्यामुळे एक्सपेक्ट मोर अँड यू विल बी अचीव मोर. जर तुम्ही जास्त एक्सपेक्ट कराल तर तुम्हाला अचिव्हमेंट पण मोठ्या प्रमाणात होईल. ठीक आहे. प्रिन्सिपल नंबर 7, लर्निंग इज अन एन्हान्स इन अन ॲटमॉस्फिअर ऑफ कॉपरेशन. एक लर्निंग काय आहे, ही लर्निंग काय करते, वाढवते आपल्या कॉपरेशन वाढवते ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये कशा प्रकारे लर्निंगनी निर्माण करून कॉपरेशन मिळायला पाहिजे टीचर आणि स्टुडंटचं
ते यामध्ये दिलेलं आहे. देन प्रिन्सिपल नंबर 8, मटेरियल मस्ट बी मिनिंगफुल. जितकं पण मटेरियल आहे शॉर्ट अँड सिम्पल असलं तरीसुद्धा ते मिनिंगफुल असायला पाहिजे. ठीक आहे. देन प्रिन्सिपल नंबर 9, बोथ टीचिंग अँड लर्निंग आर एन्हान्सिंग विथ अ डिस्क्रिप्टिव्ह फीडबॅक. एक जर एखादे स्टुडंट आहे आणि ते जर टीचिंग लर्निंगमध्ये त्यांचा काही दुसरा फीडबॅक आहे, त्यांचं काही दुसरं ओपिनियन आहे, ते पण टीचिंग आणि लर्निंगमध्ये खूप यांनी वाढवते त्यांचा फीडबॅक आणि डिस्क्रिप्टिव्ह फीडबॅक त्यांचा वाढवला जातो. ठीक आहे. देन नेक्स्ट इज प्रिन्सिपल नंबर 10, क्रिटिकल फीडबॅक इज ओनली युजफुल इफ द लर्नर हॅज अल्टरनेटिव्ह टू परप्यूज. जर क्रिटिकल फीडबॅक आहे, काहीतरी ओपिनियन येत आहे क्रिटिकल, तर ते लर्नरला कसे अल्टरनेटिव्ह पुढे जाण्यासाठी त्यांना एक अल्टरनेटिव्ह परस्यूज यूज होत आहे. ठीक आहे. देन प्रिन्सिपल नंबर 11, टाईम प्लस एनर्जी इज इक्वल टू लर्निंग. टाईम प्लस एनर्जी, लर्निंगसाठी काय असते, टाईम पण आवश्यक आहे आणि एनर्जी पण आवश्यक आहे. जर हे दोन्ही नसणार तर लर्निंग होणार आहे का, नाही. त्याच्यामुळे टाईम प्लस एनर्जी आपल्याला लर्निंगकडे घेऊन जाते. देन एक्सपिरियन्स युज्युअली इम्प्रूव्ह टीचिंग. जे टीचर असतात त्यांच्यासाठी काय असते की एक्सपिरियन्स, ज्यांना जितका जास्त एक्सपिरियन्स असतो त्यांची टीचिंग तितकी इम्प्रूव्ह झालेली असते. ठीक आहे. हेच होते 12 प्रिन्सिपल ऑफ टीचिंग अँड लर्निंग. ओके, एनी डाऊट? थँक्यू.